शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी। कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विद्यार्थी लाठीचार्ज प्रकरणी अमित शहा आज लोकसभेमध्ये बोलण्याची शक्यता, परंतु भाषण नको, राजीनामा द्या, राहुल गांधींची मागणी। संसदेमध्ये विरोधकांचं फक्त राजकारण सुरू। विरोधकांचा लोकसभेमध्ये पर्दाफाश करणार। विरोधकांना प्रश्नांची उत्तरं हवी की मंत्र्यांचे राजीनामे। संसदेतील रोजच्या गदारोळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनावर चर्चा घेण्याची मागणी। शहांची संसदेत येण्याची हिंमत नाही। राहुल गांधींची टीका। गोळीबाराचे आणि लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? अमित शहा 20 दिवस कुठे गायब होते? राहुल गांधींचा सवाल। राहुल गांधी म्हणजे ड्रामा किंग। राहुल गांधींनी लोकशाही प्रक्रियेपासून पळ काढणं थांबवावं। मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर टीका। अमित शहांनी लोकसभेमध्ये येऊन विद्यार्थ्यांची माफी मागावी। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंची मागणी। पॅलेट गन चालवण्याचे आदेश अमित शहांनीच दिले। आम्ही भाजपच्या धमक्यांना घाबरत नाही, दिपकेंचा भाजपवर आरोप। जंतर मंतर आंदोलनाचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार। अभिजित दिपकेंची दिल्लीमध्ये घोषणा। नव्या सीझनमध्ये कोणते विषय मांडले जाणार याकडे साऱ्यांचंच लक्ष। आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। फरार गँगस्टर झिशान अख्तरकडून थेट धमकीचा ऑडिओ। मुंबई पोलिसांकडून तपास सुरू। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। पालकमंत्रीपदाबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होणार। भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास। दिल्लीमध्ये शरद पवारांची पक्षाच्या खासदारांसोबत पार पडली बैठक। मोदी आणि शरद पवारांच्या भेटीनंतर खासदारांच्या बैठकीला विशेष महत्त्व। बैठकीमध्ये मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा झाल्याची खासदारांची माहिती। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकत्रित प्रवास। जलजीवन मिशनच्या संयुक्त संसदीय बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करू। मुख्यमंत्र्यांनी कधी पाहिलं नसेल असं आंदोलन करू। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा इशारा। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा। लष्कर प्रमुख मुनीर हे इम्रान खान यांना देशापासून लपवतायत। पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार वजाहत खान यांचा मोठा दावा। लडाखमधील लेह परिसरामध्ये 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप। सकाळी 6:05 जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही।